झालं एकदाचे बसून घ्या म्हणजे कॉमेंट्री पुढे चालू होईल. आणि बघा सुरुवात झाली आणि इथे त्रिफळा उद्ध्वस्त झाला. पहिलाच बॅटर इथे त्रिफळा बाद होऊन डगआउटच्या दिशेने. बघा ज्या रणनीतीनुसार ही टीम आतापर्यंत खेळतेय ती रणनीती अगदी अप्रतिम आहे. जे पॉवर प्ले मध्ये तुम्हाला नक्की गोलंदाजी कशी करायची आहे आणि क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने तुम्ही लावलंय प्रत्येक बॅटर त्या दिशेने खेळण्यासाठी जो फटका खेळायचा आहे तो फटका खेळता येत नाही. मनाच्या विरोधात बॅटिंग करावी लागते आणि त्यामुळे इथे बॅटर नेहमीच अडचणीमध्ये येत आहेत. गोलंदाजी मार्क वरती रघुनंदन चांगली गोलंदाजी इथे करतायत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत राहुल पवार. धावसंख्या आपण पाहतो इथे 6 झाली आहे. दुसरं षटक सुरू आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे रघुनंदन यांनी. पुन्हा एकदा शफल होत आखूड टप्प्याचा बॉल आणि त्यावरती केलेला प्रहार. षटकार 6 धावा सिक्सर. मैदानाच्या बाहेर गेला नवीन चेंडू येईल कारण दुसरं षटक आहे त्यामुळे नवीन चेंडू इथे दिला जाईल. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ. धावसंख्या होते ती 12. राहुल यांच्या बॅट मधून आलेला षटकार. बारा धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिगिड आणि पुन्हा एकदा चौकार. ज्या पद्धतीने गोलंदाजी करणं अपेक्षित आहे ती गोलंदाजी मात्र इथे होत नाहीये. जशी गोलंदाजी करणं हे पॉवर प्ले मध्ये गरजेचं आहे परंतु पवारांची पॉवर इथे फटक्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते. आणि पॉवर प्ले मध्ये धावा येतात नो डाऊट कारण 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत त्यामुळे बॅटरला देखील तो फायदा होतो की नो मॅन्स लँड मध्ये चेंडू धाडला तर आउटफील्ड इतकी वेगवान आहे धावा तर इथे येणार आहेत. मागच्या 2 चेंडूंवरती आलेल्या 10 धावा. धावसंख्या होते ती 16. पुढचा बॉल इथे मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलाय. सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 17. 17 फॉर लॉस ऑफ 1. 17 धावा. एक बॅटर बाद. एक बॅटर बाद 17 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला इथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु तिथपर्यंत बॉल मात्र कॅरी होत नाहीये. सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 18. एक बॅटर बाद 18. 18 फॉर लॉस ऑफ 1. शेवटचा बॉल या षटकातील. पुन्हा एकदा सिंगल. 19 झाले 2 षटकानंतर. नो डाऊट चांगली गोलंदाजी. बॅटिंग मध्ये देखील म्हणावा तसा स्कोर उभा झालेला नाही. 12 बॉल मध्ये 19 धावा म्हणावी तशी बॅटिंग झाली नाही. षटकार आलेत. चौकार आलेत परंतु काही चेंडू देखील निर्धाव गेलेत. त्याचा मात्र फायदा इथे घेता आला नाही. 2 षटकानंतर धावसंख्या 19. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा विठ्ठल. बॉलिंग ट्रॅक वरती इथे सज्ज होत आहेत. तर क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल करण्यात येतोय. सगळे इकडे तिकडे पांगू नका. सगळ्यांनी मिळून क्षेत्ररक्षण लावू नका. चला फिल्डिंग मला वाटतं अस्तव्यस्त होते. पटपट खेळा. मी काहीतरी इथे चुका होत आहेत आणि त्या चुकीचं बॉलर मला वाटतं कन्फ्यूज होत आहेत कारण नक्की काय होतंय बघा. एकाच एंड कडून तुम्ही विचार करताय.
त्यामुळे कन्फ्यूज जास्त होऊ नका. त्या बिचाऱ्यांना इकडून तिकडे, इथून तिकडं, तिकडून इकडे आणि इथून डायरेक्ट बाहेर. ते जेवढे बॉल आले नसतील अडवायला तेवढे त्यांची पळापळ आत्ताच करून टाकली. पहिलाच बॉल फुल. ओ पंचांना लागला का चटका? नाही ना, सिंगल आहे. पंचांना लागल्यावरती जास्त धावा मिळणार नाहीत. नंतर तुम्ही म्हणाल तो लाल दिवाय त्याला मारला की डबल मिळतील. काही नाही मिळणार. जेवढ्या आहेत तेवढ्याच. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 20. एक बॅटर बाद 20. पुढचा बॉल पुन्हा एकदा भन्नाट वेगात. एकच धाव मिळते. विठ्ठल यांची गोलंदाजी जी स्ट्रेंथ आहे ही वेगावरती स्वार होऊ नये. वेग आहे या गोलंदाजाकडे. मागच्या मॅच मध्ये देखील कमालीचा स्पेल, अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी केली होती विठ्ठल यांनी. इथे मात्र हा षटकार आहे. फाईन लेगच्या दिशेने मारलेला हा षटकार 6 धावेंसाठी. सिक्सर. सत्तावीस धावा झाल्यात. एक बॅटर बाद 27. हा चेंडू अगदी योग्य आहे. जे तुम्ही पायावरती अथवा शॉर्ट पिच चेंडू जर हाताळला तर अशा प्रकारचे फटके येतात. परंतु इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा विठ्ठल यांनी केलेलं चांगलं कमबॅक. परंतु एका बाजूने पवारांची पॉवर षटकारांमध्ये इथे कन्वर्ट केली जाते. 28 धावा झाल्यात. एक बॅटर बाद. 28 फॉर लॉस ऑफ 1. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेचून मारलाय आणि सीमारेषेच्या पलीकडे देखील धाडलाय. 6 धावेंसाठी. सिक्सर. तीन षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. नाही झाली ना ओव्हर. ओव्हर झाली आहे. विचार काय करायचा ते अगदी आरामात. कारण धावा आल्यानंतर माणूस थोडासा टेन्शन मध्ये येतोच, प्रामुख्याने गोलंदाज. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती रघुनंदन. सुरुवात तर नेहमीच चांगल्या गोलंदाजीने करतात रघुनंदन, परंतु त्यानंतर धावा खर्च करतात. परंतु आता इथे धावा रोखण्यासाठी रघुनंदन यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. 34 धावा झाल्यात. पुन्हा एकदा शफल होऊन चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू अडवला जाईल. सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 35. 35 धावा झाल्यात. पस्तीस धावा झाल्यात. एक बॅटर बाद. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये दिलाय आणि पार्किंग प्लॉट मध्ये देखील धाडून दिलाय. 6 धावेंसाठी. सिक्सर.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक कुठलेही तैनात नाहीयेत आणि त्या दरम्यान आलेला चौकार. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ, धावसंख्या 45. चौथं षटक सुरू आहे. 45 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. चार षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा झाल्यात. 51 धावा. 4 षटक आतापर्यंत संपलेत. 51 धावा झाल्यात. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ते 55. एक बॅटर बाद. चांगली फटकेबाजी. जे पहिली विकेट जी मिळवली ना त्यानंतर मात्र इथे मागे वळून बघितलंच नाही दोन्ही बॅटरने. 55 धावा झाल्यात. आता कुठल्याही दिशेने इथे धावा बनवण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा पदलालित्य केलंय आणि तिथे मात्र चेंडू निर्धाव. डॉट. 55 धावा झाल्यात. 5वं षटक सुरू आहे. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. एक चौकार वगळता 2 चेंडू मात्र निर्धाव आहेत. थोडीशी चर्चा दोन्ही बॅटर मध्ये होते. एका बाजूने योगेश तर दुसऱ्या बाजूने राहुल. एक खेळतात 12 मध्ये 29 तर एक खेळतात 12 मध्ये 25. पुन्हा एकदा बॅकफुट पंच आणि क्षेत्ररक्षकाला इथे हुलकावणी देत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. या चौकाराने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 59 धावा झाल्यात. 59 रन्स ऑन बोर्ड. 59. धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. पुन्हा एकदा स्विच हिट आणि पुन्हा एकदा चौकार. अल्टी पलटी बॉलने मारले. बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी. 4 धावा. 63 धावा झाल्यात. थोडस महागडं षटक आहे. 63 धावा आतापर्यंत होत आहेत. फटकेबाजी तर अप्रतिम आहे. गोलंदाजीला इथे मात्र सीमारेषेच्या पलीकडे धाडण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इनसाइड आउट. क्षेत्ररक्षण खराब आणि बॉल सीमारेषा पार. चौकार. 4 आहेत. पळताय का तुम्ही? एवढे पळालेत की धूळ झाली अख्खी मैदानामध्ये. वाऱ्याच्या वेगात तुम्ही पळत होतात. धावसंख्येमध्ये होणारी 4 ने वाढ. धावसंख्या होते ती 67. शेवटचं षटक. गोलंदाजी मार्क वरती. तृणाल
देवाशिष. ओके. सदुसष्ट धावा झाल्यात. शेवटच्या षटकाची सुरुवात. उजव्या यष्टीच्या बाहेर. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 68 आहेत. 68 रन्स ऑन बोर्ड. पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. इथे देखील बिग हिट आणि हा षटकार आहे. 6 धावा. सिक्सर. काय बॅटिंग इथे करतायत योगेश. 74 धावा झाल्यात. योगेश्वर भुते 74 धावा. एक बॅटर बाद. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. एका चेंडूमध्ये 7 धावा इथे खर्च केल्यात. गोलंदाजी मात्र इथे भरकटत चालली आहे. धावा येत चालल्यात आणि योगेश आणि राहुल या जोडीने मात्र कमालीची बॅटिंग केली आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. एक धाव तर वेगात आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे परंतु 2 धावा देखील वेगात पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 76. 76 धावा झाल्यात. दोन्ही बॅटर 37 धावेंवरती आहे. योगेश 14 मध्ये 37 तर राहुल 15 मध्ये 37. इथे मात्र निर्धाव. डॉट बॉल. 15-37. 15-37. चेंडू शिल्लक राहिले 3. इथे देखील मिस टाइम परंतु झेल इथे होऊ शकत नाही. एक धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 77. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 2 बॉल शिल्लक. या 2 चेंडूंवरती कितपत धावा जमा केल्या जातील. पुढील मॅच साठी दोन्ही टीमचे कॅप्टन. हा चला दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहा. आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करणार आहोत. 77 धावा झाल्यात. 6वं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न. तो प्रयत्न इथे फसतोय. गरज नसताना फेकाफेक केली. धाव नव्हती तिथे धाव दिली. 78 धावा झाल्यात. 22 स्वरूपाची धाव आहे. विकेट आता इथे गरजेच्या नाहीत. आता इथे विकेट नसताना इथे तुम्हाला निर्धाव चेंडूची गरज आहे. आता योगेश यांना स्ट्राईक दिली त्या चुकीच्या फेकीमुळे. जर योगेशांनी षटकार मारला तर ती चूक किती मागात पडेल या गोष्टी तुम्हाला. इथे मात्र एकच धाव जेमतेम मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 79. धावा झाल्यात. 80 धावा जिंकण्यासाठी आहेत. 80 रन्स टू विन. 6 षटकांमध्ये 80.
हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर, वाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा फ्लाइटेड आणि इथे चौकार, 4 धावा. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 9. पहिलं षटक सुरू आहे आणि बॅटिंग साठी आपण पाहतोय विठ्ठल पवार. इथे मात्र वारंवार जी फटकेबाजी ती करतायत, धावसंख्येमध्ये वाढही होते. नाही तो 4च आहे. सगळे लक्ष आहे, तुम्ही फक्त मारत राहा, आम्ही मोजायचं काम करू. 9 धावा झाल्यात. विठ्ठल यांच्या बॅट मधून 2 चौकार आतापर्यंत आलेत. 4 चेंडूंमध्ये 9 धावा झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला. काय फटका इथे खेळलाय, टिपिकल पॉवर प्ले फटका. 4 धाव्यांसाठी. धाव संख्येमध्ये 4 धाव्यांची वाढ. धावसंख्या 13. 5 चेंडूंमध्ये 13 धावा आल्यात. पहिल्याच गोलंदाजावरती इथे आक्रमण चढवण्यात आलंय. हा चेंडू मात्र सुरेखरित्या इथे हाताळण्याचा प्रयत्न केलाय. षटकाची इथे समाप्ती होईल. पहिलं षटक संपलंय, 13 धावा झाल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. सामन्याचं समीकरण 30 चेंडूंमध्ये अजूनही 67 धावींची गरज आहे. प्रत्येक बॉल वरती इथे प्रहार करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामध्ये यशही मिळत आहे. तर कधी कधी निर्धाव चेंडू देखील हाताळले जात आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती विशेष कामगिरी करणारे आशिष इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. पुढचा बॉल पहिलाच वेगवान आणि अक्षरशः उजव्या यष्टीच्या बाहेर खोचलेला बॉल. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फसतोय. चेंडू निर्धाव आहे. वेगाचा इथे वापर केला. फुल लेंथ इथे गोलंदाजी आहे. वाईड यॉर्कर. सर्वोत्तम गोलंदाजांचा एक चांगला नजराना इथे गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव आहे. टॉट आहे. चांगले चेंडू इथे हाताळले जात आहेत वारंवार. धावसंख्या 13 वरती इथे उभी आहे. चांगली गोलंदाजी इथे प्रामुख्याने आशिष यांच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा प्लेड ऑन. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा परिणाम, बॅटची एज आणि त्यानंतर विकेटचं पतन.
13 धावा, एक बॅटर बाद. नवीन बॅटर संघाचे संघनायक रघुनंदन कॅप्टन इथे स्ट्राईकला सज्ज होत आहेत. इथे मात्र चेंडू विजयष्टीच्या लगत आहे. पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न. 4 चेंडू या षटकातील निर्धाव आहेत. 4 बॉल डॉट आहेत. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. 5 चेंडू इथे बॅक टू बॅक निर्धाव आहेत. 5 बॉल बॅक टू बॅक इथे निर्धाव डॉट. शेवटचा चेंडू या स्पर्धेमधील अजून एक निर्धाव षटक पाहायला मिळेल का? विकेट मॅडन. शेवटच्या बॉलवरती सर्व काही अवलंबून आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय आणि त्यावरती मात्र चौकाराची मोहर इथे लावली जाते. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 17. येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 63 धावा करायच्या आहेत. 16 धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या आहेत. 16 धावा बनवाव्या लागतील. हे सर्व काही विठ्ठल यांच्यावरती देखील अवलंबून आहे. रघुनंदन यांच्यावरती देखील अवलंबून आहे. बघूया विठ्ठल कशा प्रकारे इथे कामगिरी करतायत. चला थोड्याशा हालचाली पटपट करा. 17 धावा, एक बॅटर बाद. एक बॅटर बाद 17. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नितेंद्र. पहिलाच बॉल इथे पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक इथे थोडीशी गडबड. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र इथे नकार. पहिल्याच बॉलवरती थोडासा फटका फसला आणि त्या मात्र इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. 17चा खतरा इथे टळतोय. थोडक्यामध्ये जीवदान मिळतंय. त्या जीवदानाचा फायदा इथे घेतला जाईल का? विठ्ठल आपली पॉवर इथे दाखवतील का? पॉवरच म्हटल्यानंतर पॉवर दाखवणारच. इथे देखील अक्रॉसची बॅट खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव. बरं 11 तर 11 मागतायत. तिथे बाहेर जवळपास 30-40 आहेत. ते पण अपील मागतायत. एवढी जोरदार अपील, परंतु पंचांनी अगदी शांत डोक्याने इथे निर्णय कळवलाय. नॉट आउट. सगळ्यांची अपील फेटाळून दिली. धावसंख्या 17. एक बॅटर बाद 17. 17 फॉर लॉस ऑफ 1. पुढचा बॉल इथे देखील बघा ना, प्रत्येकाचे एक्सप्रेशन असे होते की पंचांनी मुद्दामून आउट दिला नाही, परंतु पंचांचा निर्णय अगदी योग्य आहे. पंचांनी कळवलं बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 3 चेंडू या षटकातील देखील निर्धाव आहेत. 1 बाउन्सचा इशारा केलाय. आता बाउन्सर मात्र इथे आता येणार नाही. इथे मात्र पुल आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर केलाय गोल. 6 धावा. षटकार सिक्सर. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 23. एक बॅटर बाद. आता इथे सिंगल डबल डोक्यामध्ये ठेवूनच उपयोग नाही. षटकार किती मारायचे तेवढेच मोजायचे. 23 धावा झाल्यात. एक बॅटर बाद. विजयाचं समीकरण 57 अजूनही करायच्यात 20 बॉलमध्ये. 20 चेंडूंमध्ये 57. 10 षटकारांची गरज आहे 20 बॉलमध्ये. इथे बिमर फुलटॉस आणि त्यावरती आलेला षटकार. 9+6. त्या 57 मधल्या 7 गेल्या. अजून 50 राहिल्यात. 20 चेंडूंमध्ये 50 धावा. चुकीचा बॉल हाताळला. चूक झाली. 20 चेंडूंमध्ये 50. विठ्ठल अप्रतिम अशी फटकेबाजी. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट बॉल. वीस चेंडूंमध्ये 50 धावेंची गरज.
पुढचा चेंडू फ्री हिट आहे. फ्री हिटचा बॉल खोदून काढलाय ऑन साइडला. एक धाव तर वेगात आहे. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र नकार. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 31. समीकरण 19 चेंडूंमध्ये 49 धावेंची गरज आहे. 19 बॉल मध्ये 49. हा चेंडू मात्र ओजस्टीच्या लगत. निर्धाव चेंडूची सांगता होते. 18 बॉल मध्ये 49 करायचे आहेत. 18 चेंडू आणि 49 धावेंची गरज. आहे बघा फिल्डिंग करणाऱ्या टीमला इथे सांगण्यात येतं की बॉल टाकताना तुम्ही बोलू नका. असं पंचांनी आम्हाला सांगितलं, आम्ही तुम्हाला सांगितलंय. तुम्ही बोलू नका आणि त्यांनाही बोलू नका. मी तर बोलतच नाही. आपण बोलतोय का? नाही. 31 झाल्यात. 18 चेंडूंमध्ये 49 धावेंची गरज आहे. 18 बॉल 49. गोलंदाजी मार्क वरती अजून एक नवीन गोलंदाज निलेश चौधरी. 18 चेंडू आणि 49 धावेंची गरज. पहिलाच बॉल इथे जोरदार अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. इथे देखील एक धाव प्राप्त केली जाते. नवीन बॅटर येत आहेत. प्रफुल्ल त्यांच्या बॅटमधून आलेले सिंगल. आता मात्र संघाला ते थोड्याशा अडचणींना सामोरं जावं लागेल कारण 16 चेंडूंमध्ये 48 करायचे आहेत. 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये विजयासाठी 48 धावेंची गरज आहे. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र इथे उजयष्टीच्या लगत. सातत्याने तोच प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या मात्र 32. 2 बॅटर बाद 32 धावा. 2 बॉल 32. नाही दा चांगला फटका आणि त्यावरती षटकार देखील आहे. 6 धावा. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 38. मॅचचं समीकरण 14 चेंडूंमध्ये 42 धावेंची गरज आहे. 14 बॉल 42.
14 चेंडूंमध्ये 42, 6 षटकार कमीत कमी. इथे देखील निर्धाव टॉट. 13 चेंडूंमध्ये 42, 13 बॉल 42. इथे देखील विकेट. महत्वपूर्ण विकेट इथे गमावली जाते. अजून एका विकेटचं पतन होत आहे. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने येत आहेत. इथे मात्र सामन्याचं समीकरण शेवटचे 12 मध्ये 42. वारंवार इथे विकेट गमावल्या जात आहेत आणि सातत्याने बॅटर इथे डगआउटच्या दिशेने आहेत. 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 42 धावा इथे विजयासाठी गरजेच्या आहेत. रनआउट स्वरूपामध्ये विकेट गमावली जाते. वारंवार इथे विकेट गमावल्या जात आहेत. नवीन बॅटर येत आहेत प्रशांत. चला हरकत नाही. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रशांत पाटील. बघूया शांत करतायत का प्रशांत. 10 चेंडूंमध्ये 41 करायचे आहेत. रिव्हर्स. क्या बात है. पहिलाच बॉल खेळता आणि पहिलाच रिव्हर्स. 17चा खतरा तुम्हालाच होतोय की काय. 9 चेंडू आणि 41 धावा. 9 बॉल 41. काय त्रिफळा उद्ध्वस्त. बॅटर इथे बाद. राहुल नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. प्रयत्न पहिला प्रशांतांचा चांगला होता रिव्हर्स स्वीप करण्याचा. तो दुसऱ्या चेंडूवरती मात्र त्रिफळा बाद. 3 विकेट आतापर्यंत घेतल्यात. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. 39 धावा झाल्यात. दुसरं षटक हाताळत आहेत इथे आशिष. फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि 3 बॅटर त्यांनी बाद केलेत. क्या बात आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा इथे चेंडू निर्धाव. षटकाची समाप्ती शेवटच्या 6 मध्ये. अजूनही 41 करायचे आहेत. 6 बॉल 41.
शेवटचं षटक आणि गोलंदाजी मार्क वरती अंकुर पंकुर पंकुर इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिलाच बॉल क्या बात है, सरळ हातामध्ये होता परंतु जेमतेम इथे बचावले जात आहेत. सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. 40 झाल्यात, निम्म्या करायच्यात. 5 चेंडूंमध्ये 40 करायच्यात. पुढच्या दोन्ही टीम तयार राहा, वेळ अजिबात लावू नका. फिल्डिंग लगेच तुम्हाला फिल्डिंग साठी जायचंय कारण यानंतर अजूनही 3 मॅच आहेत. हा मात्र वाईट बॉल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 41 41 41 धावा. पुन्हा एकदा वाईट. अशाच जर धावा देत राहिला तर हे लक्ष काही अवघड नाहीये. 42 धावा झाल्यात. बेचाळीस धावा, 6 बॅटर बाद. इथे मात्र योग्य चेंडू आहे, लागेल. 4 चेंडूंमध्ये 38 धावेंची गरज लागेल. 4 बॉल मध्ये 38. वा, चांगलं क्रिकेट इथे खेळतायत. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आपण बघितलं. आता प्रॉपर वेल्लेप केलाय, प्रॉपर वेल्लेप आहे. म्हणजे हे कसोटी क्रिकेट मध्ये चालतं. 6 ओव्हरच्या मॅचला वेल्लेप करणं म्हणजे फार अवघड आहे. जास्त जोरात बॅट फिरवू नका, फक्त बॅटला लागेल बॉल इतकीच बॅट फिरवा. 42 झाल्यात, 6 बॅटर बाद. फार मोठा विक्रम केलाय. बॅटला लागला नाही ना बॉल? नाही लागला ना? बॅटला लागला नाही ना? हरकत नाही, हरकत नाही. बॅटला लागला नाही बॉल. नशीब चांगलं, बॅटलाही लागला नाही आणि अंगालाही लागला नाही. 1 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 38 धावेंची गरज. चला फिल्डिंग टीम लगेच मैदानाचा ताबा घ्या. 1 चेंडू नंतर लगेच आपण मॅच पुढची सुरू करतोय. एवढा चांगला बॅटर मागे का ठेवला? तब्बल 37 धावेंनी इथे मॅच फिनिश होतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन. वेल डन, वेल प्लेड. दोन्ही टीम चांगल्या खेळल्या, हरकत नाही. पुढच्या पर्वासाठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील.